मित्रांनो, या रांजणगावच्या महागणपतीच्या प्रवेशद्वारावरच कुठल्या क्रमानं गणपतीचं दर्शन आपण घ्यायचं याबद्दल या ठिकाणी प्रत्येक मूर्ती लावण्यात आलेली आहे आणि आपण या क्रमानं अष्टविनायकाचं दर्शन घेणं गरजेचं असतं आणि ते शास्त्रोक्त असतं असं म्हटलं जातं. नमस्कार मित्रांनो, आपण काही दिवसापूर्वीच अष्टविनायक यात्रा केलेली आहे. अष्टविनायकांचं दर्शन घेतलेलं आहे. अष्टविनायकाचं दर्शन आपण शास्त्रोक्त पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे अष्टविनायकाचं दर्शन करत असताना सुरुवातीला कुठल्या गणपतीचं दर्शन करायचं आणि शेवट कुठं करायचा या पद्धतीनं आपण अष्टविनायक दर्शन घेतलेलं आहे. तर हे अष्टविनायक दर्शन करण्यासाठी मी परांड्याहून निघालो होतो. परांडा जिल्हा धाराशिव या ठिकाणावर. परांडा ते मोरगाव हे साधारणतः 150 किलोमीटर अंतर आहे आणि मोरगावला जाण्यासाठी मी इंदापूर बारामती मार्गे मोरगावला पोहोचलो. अष्टविनायक दर्शन करत असताना मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनापासून सुरुवात करावी लागते. त्यासाठी मी बारामती मार्गे बाय कार मोरगावला आलो आणि मोरगाव येथे आल्यानंतर सुरुवातीला मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन घेतलं. या ठिकाणी मोरगावच्या मयुरेश्वराचं मंदिर हे दगडी बांधकामात केलेलं मंदिर आहे. मंदिर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि पुरातन असं मंदिर आहे. या ठिकाणची जी दीपमाळ आहे या अतिशय पुरातन, मंदिराचा कळस आणि पूर्ण मंदिराचा परिसर आपण जर पाहिला तर अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा परिसर होता. मित्रांनो, मयुरेश्वराच्या मंदिरामध्ये सतत भाविकांची गर्दी असते. या ठिकाणावरून जवळच जेजुरी असल्यामुळं या ठिकाणी गर्दीचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे 12 महिने या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळते. मित्रांनो, मंदिराच्या ठिकाणी आपल्याला भक्त निवासाची सोय आहे. त्यामुळं संध्याकाळी राहण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला सहजासहजी होऊ शकते. मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन केल्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने दर्शन करण्यासाठी आपल्याला सिद्धटेक या ठिकाणी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जावं लागतं. या मोरगाव ते सिद्धटेक या ठिकाणचं अंतर जे आहे ते 64 किलोमीटर अंतर आहे. मोरगाववरून आपण सुपे, पाटस आणि दौंड मार्गे सिद्धटेकला पोचतो. रस्ता चांगला असल्यामुळं आपल्याला प्रवासात कसल्याही प्रकारची अडचण येत नाही. बाय कार जर तुम्ही गेलात तर साधारणतः तुम्हाला 1 ते 1.5 तासामध्ये आपण मोरगाववरून सिद्धटेकला पोचू शकतो. पण बसनं जर जायचं असेल तर डायरेक्ट बस नसल्यामुळं आपल्याला यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. मित्रांनो, सिद्धटेकला आल्यानंतर आपल्याला भीमा नदी ओलांडून पुढं सिद्धटेकला जावं लागतं. सिद्धिविनायकाचं मंदिर हे भीमा नदीच्या तीरावर असून जवळच आपल्याला भीमा नदी दिसते. या ठिकाणी येण्यासाठी दौंडवरून डायरेक्ट ST बस उपलब्ध आहेत. या दुसऱ्या गणपतीला आल्यानंतर आपल्याला असं जाणवेल की मोरगावच्या मयुरेश्वरापेक्षा सिद्धटेकच्या गणपतीला गर्दीचं प्रमाण थोडं कमी असतं. मंदिर अतिशय विस्तीर्ण असून या ठिकाणचं मंदिर हे दगडी बांधकामात केलेलं मंदिर आहे. मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला गणपतीचे जे वाहन आहे त्या वाहनाचं दर्शन घेऊन पुढं आपण मंदिरात प्रवेश करतो. विस्तीर्ण असा मंदिर परिसर आहे. या ठिकाणी मंदिराच्या आतल्या भागामध्ये आपल्याला दुकानं पाहायला मिळतील. या ठिकाणी आपल्याला भाविकाची सतत वर्दळ असलेली दिसून येईल. अष्टविनायक करत असताना आपल्याला मोरगावच्या मयुरेश्वरानंतर सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं लागतं. सिद्धिविनायकाच्या दर्शनानंतर आपल्याला अष्टविनायकापैकी तिसरा जो गणपती आहे तो पालीचा बल्लाळेश्वर. या पालीच्या बल्लाळेश्वराचं आपल्याला दर्शन घेणे. बल्लाळेश्वर मंदिर पाली हे रायगड जिल्ह्यात असून या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला पुणे मार्गे खोपोलीवरून मुंबई पुणे हायवेवरून पुढं प्रवास करून पालीला जावं लागतं. साधारणतः सिद्धटेक ते पाली हे अंतर 230 किलोमीटर आहे. पाली हे ठिकाण कोकणामध्ये असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी नैसर्गिक वातावरणाचा चांगला अनुभव येतो. या ठिकाणी उंच उंच डोंगर रांगा, पर्वत शिखरे आणि नैसर्गिक वातावरणाचा आपल्याला अनुभव येतो. पाली या ठिकाणी आपल्याला बल्लाळेश्वराच्या दर्शनापूर्वी धुंडी विनायकाचं दर्शन घ्यावं लागतं. अष्टविनायकापैकी हे असं मंदिर आहे की या ठिकाणी आपल्याला 2 गणपतीचं दर्शन घ्यावं लागतं.
पालीचा बल्लाळेश्वर म्हणजे अष्टविनायकापैकी तिसरा गणपती आहे. बल्लाळेश्वराच्या स्वच्छ आणि सुंदर मंदिराबरोबरच या ठिकाणी भाविकांना भक्त निवासासाठी उत्तम अशी सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी 2 भक्त निवास असून अतिशय उत्तम दर्जाची स्वच्छता आणि सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी 20 रुपये फीस भरून प्रत्येकाला या ठिकाणी बल्लाळेश्वराचा प्रसाद मिळतो आणि आपल्याला पोटभर जेवणही करायला मिळते. त्याचबरोबर भक्त निवासामध्ये राहण्याची उत्तम अशी सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला जवळच असलेल्या महडच्या वरद विनायकाचं दर्शन घेता येतं. पाली आणि महड यामधील अंतर 40 महडच्या वरद विनायकाचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला मुख्य रस्त्यापासून 2 किलोमीटर आतमध्ये जावं लागतं. यासाठी या ठिकाणी ॲटो रिक्षा किंवा इतर वाहनाने आपल्याला महडच्या वरद विनायकाचं दर्शन घेण्यासाठी जाता येतं. महडचा वरद विनायक अष्टविनायकापैकी 4था गणपती असून वरद विनायक इच्छापूर्ती करणारा गणपती आहे असं म्हटलं जातं. या ठिकाणचं मंदिर अतिशय स्वच्छ आणि सुंदर असून या ठिकाणी आपल्याला चांदीचे दरवाजे आणि चांदीचे नक्षीकाम केलेले या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. वरद विनायकाचं दर्शन घेतल्यानंतर आपण दत्त, राहू, केतू आणि शनीचं दर्शन घेऊ शकतो. राहू, केतू, शनी आणि दत्त मंदिर हे वरद विनायकाच्या मंदिराच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे आपल्याला महडला आल्यानंतर आपण वरद विनायकाबरोबरच राहू, केतू, शनी आणि दत्ताचं दर्शन घेऊ शकतो. या ठिकाणी वरद विनायकाबरोबरच 4 देवदेवतांचं आपल्याला दर्शन घेता येतं. या ठिकाणी अष्टविनायकाबद्दलची पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मंदिराच्या पाठीमागच्या बाजूलाच सुंदर असा तलाव असून या ठिकाणी अष्टविनायकाच्या मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत. महडच्या वरद विनायकाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला थेऊर येथील श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी जावं लागतं. महड ते थेऊर हे अंतर साधारणतः 120 किलोमीटरच्या आसपास आहे. या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला महडनंतर पुण्याहून पुणे-सोलापूर हायवेवरून लोणी काळभोर या ठिकाणी उतरावं लागतं आणि या ठिकाणावरून आपल्याला साधारणतः 8 ते 10 किलोमीटर अंतरावर थेऊर या ठिकाणी अष्टविनायकापैकी एक असलेल्या चिंतामणीच्या दर्शनासाठी जाता येतं. चिंतामणीचं मंदिर हे एका वाड्यामध्ये असून अतिशय सुंदर असं मंदिर आहे. या ठिकाणी 12 महिने भाविकांची मोठी गर्दी असते. पुणे शहराजवळ असल्यामुळं आणि पुणे-सोलापूर रोडला लगत असल्यामुळे या ठिकाणी भाविक सतत दर्शनासाठी येत असतात. चिंतामणीचं दर्शन घेतल्यानंतर आपण अष्टविनायकापैकी 6वा गणपती जुन्नरजवळील लेण्याद्री या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी जावं लागतं. थेऊरचा चिंतामणी ते लेण्याद्री हे अंतर साधारणतः 110 किलोमीटर आहे. जुन्नर शहरापासून काही अंतरावरच लेण्याद्रीचं मंदिर डोंगरातील गुहेमध्ये आहे. या ठिकाणी बऱ्याच अशा गुहा असून या गुहामध्ये लेण्याद्रीचं मंदिर आहे. लेण्याद्रीचा पूर्ण परिसर या ठिकाणी गुहा असल्यामुळं भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतो. या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी जाण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचं 25 रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं आणि डोंगर रांगातील गुहेमध्ये वसलेल्या लेण्याद्रीचं दर्शन आपल्याला घेता येतं. 300 पायऱ्या चढून आपल्याला लेण्याद्रीचं दर्शन घेता येईल. या ठिकाणी वयस्कर लोकांना, लहान मुलांना जाण्यासाठी ज्यांना पायरीने चढणं शक्य नाही अशांना या ठिकाणी पालख्यांची व्यवस्था केलेली आहे. परंतु या पालख्यांचं जे भाडं आहे ते साधारणतः 1,500च्या आसपास आहे. लेण्याद्री गणेश या ठिकाणी गुहेमध्ये असल्यामुळं आपल्याला गुहेमध्ये जाऊन दर्शन घ्यावं लागतं. या लेण्या पांडवकालीन लेण्या आहेत. या ठिकाणच्या काही लेण्या अजिंठा वेरूळच्या लेण्याप्रमाणेच मिळत्या-जुळत्या आहेत. या ठिकाणच्या आसपासच्या पर्वतरांगामध्ये जवळजवळ 200 लेण्या आहेत आणि या 200 लेण्या पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला जवळच जुन्नर शहराच्या अगदी लागून शिवनेरी किल्ला आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला होता. लेण्याद्रीच्या गिरिजात्मज गणेशाचं दर्शन घेण्याबरोबरच आपण या ठिकाणी शिवनेरी किल्लाही पाहू शकतो. या ठिकाणीही आपल्याला पुरातत्व खात्याने भाविक भक्तांसाठी भक्त निवासाची सोय केलेली आहे. लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणावरून साधारणतः 15 किलोमीटर असलेल्या ओझरच्या विघ्नहराचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला जावं लागतं. ओझरचा विघ्नहर हा आपला अष्टविनायकापैकी 7वा गणपती आहे.
ओझरच्या विघ्नहराचं मंदिर अतिशय स्वच्छ आणि सुंदर मंदिर असून पूर्ण दगडी बांधकामामध्ये केलेले मंदिर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला प्रशस्त अशी पार्किंग मिळते. त्याचबरोबर सुंदर असा तलाव मंदिराला लागूनच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी भक्त मंदिरात जाण्यापूर्वी या ठिकाणी तलावामध्ये आपले पाय स्वच्छ धुवून जातात. मंदिराच्या जवळच छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प आहे. या ठिकाणी भाविकांना राहण्यासाठी भक्त निवास, त्याचबरोबर मंगल कार्य करण्यासाठी या ठिकाणी मोठे मंगल कार्यालय उभारण्यात आलेले आहे. ओझर या ठिकाणी विघ्नहराच्या दर्शनासाठी ज्याप्रमाणे थेऊरला गर्दी असते त्याप्रमाणेच गर्दी ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला रांगेत उभे राहूनच प्रवेश घ्यावा लागतो आणि त्यानंतरच आपलं दर्शन होतं. अष्टविनायकाच्या कुठल्याही मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफीला बंदी असल्यामुळं डायरेक्ट आपण व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी करू शकत नाहीत. ओझरच्या विघ्नहराचं दर्शन घेतल्यानंतर आपला अष्टविनायकापैकी शेवटचा आणि 8वा गणपती म्हणजे रांजणगावचा महागणपती या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी जावं लागतं. ओझर ते रांजणगाव हे अंतर साधारणतः 65 किलोमीटर आहे. रांजणगावच्या महागणपतीचं मंदिर पुणे नगर हायवेवर असून मंदिराचं प्रवेशद्वार अतिशय भव्य असं आहे. प्रवेशद्वारावरच आपल्याला अष्टविनायकाच्या मूर्ती दिसतील. आपण कुठल्या क्रमानं अष्टविनायकाचं दर्शन घ्यायचं याबद्दलच्या या मूर्तीमधून आपल्याला बोध होतो. रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठीही आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी दिसून येईल. मंदिर पुणे नगर हायवेवर असल्यामुळं या ठिकाणी भाविकांची सतत वर्दळ असते आणि भाविक भक्तिभावाने या ठिकाणी येऊन दर्शन घेतात. रांजणगावचा महागणपती हा अष्टविनायकापैकी शेवटचा आणि 8वा गणपती आहे. रांजणगावच्या महागणपतीचं मंदिर अतिशय प्रशस्त आणि सुंदर असं मंदिर असून या ठिकाणी मंदिराच्या पाठीमागे महादेवाचं मंदिर आहे. त्याचबरोबर मंदिराची एकदम पाठीमागच्या बाजूला विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये महादेवाचं दुसरं मंदिर आहे. हे मंदिर विहिरीमध्ये आहे. महादेवाचं मंदिर आहे आणि या ठिकाणीच विहिरीला जे पाणी आहे ते अतिशय स्वच्छ आणि सुंदर असं पाणी आहे. या विहिरीचं पाणी मंदिराच्या प्रसादासाठी आणि मंदिरातील इतर कामांसाठी वापरलं जातं. महागणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण अष्टविनायकाची यात्रा सुरू केलेली होती त्या मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घेणं अतिशय गरजेचं असतं आणि ते शास्त्रोक्त असतं. त्यामुळं आपण महागणपतीचं दर्शन घेतल्यानंतर मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन घेणं आवश्यक आहे. तरच आपल्याला अष्टविनायकाच्या दर्शनाचा लाभ मिळतो आणि अष्टविनायक दर्शन पूर्ण होतं. मित्रांनो, ही होती अष्टविनायक यात्रा कशी करावी, अष्टविनायकामधलं अंतर किती आणि आपण अष्टविनायक दर्शन कुठल्या मार्गाने कशा पद्धतीने करावं, त्या ठिकाणी राहण्याची सोय किंवा भक्तनिवासाची सोय याबद्दलची संपूर्ण माहिती. मित्रांनो, तुम्हाला अष्टविनायक यात्रा दर्शनाबद्दलची माहिती कशी वाटली याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपण अष्टविनायकापैकी कुठल्या गणेशाचं दर्शन घेतलेलं आहे याबद्दलची कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा.